पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने फडणवीस कैबिनेट में मंत्रियों के बीच विभाग आवंटन में देरी पर सरकार पर निशाना साधते हुए कहा कि ये अधिवेशन कहीं टाइम पास के लिए तो नहीं है। साथ ही उन्होंने लाडली बहना योजना से महायुति द्वारा किए गए वादे को भी याद दिलाया। उद्धव ठाकरे ने कहा कि सरकार लाडली बहनों को 2100 रुपए कब देगी। नागपुर में विधान भवन में मीडिया से रूबरू होते हुए उद्धव ठाकरे ने संतरा नगरी नागपुर को होर्डिंग नगरी का नाम देते हुए सत्ताधारी नेताओं पर भी तंज कसा। हे सरकार काय करणार आहे आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेले नाहीये। ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे, काय आहे का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे। मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता, कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही। कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही, मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे। त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले, जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले। दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली। आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे। जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे। आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजे। नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही संतरा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होर्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत, कोण कर्णधार आहेत, कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळत नाही। आपला भाऊ कोण, दादा कोण आणि कर्णधार कोण, शिल्पकार कोण, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकाचा वापर करून घेत आहेत।